मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 2 दिवसापूर्वी नॅशनल हायवेने कॉन्क्रीटने रस्ते बनवण्यासाठीचा काम रात्री 1 वाजता सुरू केला होता. तो आम्ही सगळ्या नागरिकांनी, तरुणांनी आणि संघर्ष समितीने तो थांबवला आणि तालुक्यामधले सगळे खड्डे हे डांबरीनेच भरावे असा आग्रह झाला. आणि आज हायवेकडून डांबरीकरणाने रस्त्याचे खड्डे भरले जात आहेत. हे खड्डे गणपतीपूर्वी सर्व आंबडवे ते राजेवाडी रस्त्याचे जे खड्डे असतील ते डांबरीने पूर्ण करण्याचे आश्वासन हायवेने आम्हाला दिलेलं आहे. त्याप्रमाणे आज काम सुरू झालेलं आहे आणि आमच्या या संघर्ष समितीच्या आणि नागरिकांच्या यश आलेलं आहे. महामार्ग राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेले 7 वर्ष चालू आहे आणि 7 वर्ष चालू असताना या रस्त्याला पडलेले मोठ्या प्रमाणात जे खड्डे होते हे खड्डे भरण्यासाठी अनेक तालुक्यातल्या पक्षाच्या प्रमुखांनी किंवा इथल्या नागरिकांनी आणि मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदनं देण्यात आली, परंतु हे काम अद्याप पूर्ण झालं नव्हतं. आणि काल त्यांनी रात्री काम चालू केलं होतं आणि ते काम चिखलाने भरल्यासारखं वाटलं, म्हणून आमचे जे ॲडव्होकेट आहेत राज्याची तालुक्यात आणि इतर आपली सगळी मंडळी तालुक्यातली होती आणि सगळ्यांनी पुढाकार घेऊन ते रात्री काम थांबवलं. आणि काल सकाळी पोलीस स्टेशनला बोलवल्याच्या नंतर आम्ही त्यांना डांबरीने खड्डे भराल अशी त्यांना विनंती केल्याच्या नंतर आज त्यांनी जे डांबरनी खड्डे भरायला सुरुवात केलेली आहे. आणि आज त्याचं आपण ते पाहू शकता की या ठिकाणी डांबराने खड्डे भरले जात आहेत. आणि हे फक्त तालुक्यातला एकजुटीमुळे हे काम झालेलं आहे, कारण इथं येणारे मुख्यमंत्री असतील किंवा जे जज असतील, जे न्यायालयाचं जे उद्घाटन आहे त्या उद्घाटनासाठी येणारे आहेत म्हणून खड्डे भरणार होते, ते फक्त मातीने खड्डे भरले जाणार होते. म्हणून या आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या एकजुटीमुळे हे जे खड्डे आहेत हे आज डांबराने भरले जाते. आमच्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला त्या वेळेला तालुक्यातल्या नागरिकांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्यामुळं आजही आपल्याला इथे चांगल्या प्रकारचा प्रवास करता येणार आहे, जेणेकरून 2 महिने का होईना पण तो चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल. आणि ही आज त्यांनी कामाला केलेली जी सुरुवात आहे ही सुरुवात चांगल्या प्रकारची झालेली आहे. धन्यवाद.